नागपुरात एका बस चालकानं अनोखं धाडस दाखवलं असून सगळीकडे त्याचं कौतुक होत आहे। दरोडेखोरांकडून गोळीबार होत असतानाही चालकानं बस थांबवली नाही। हाताला गोळी लागलेली असताना रक्तबंबाळ अवस्थेत बस चालवत त्यानं थेट पोलीस स्टेशन गाठलं। तब्बल 30 किलोमीटरपर्यंत त्यानं बस चालवली आणि बसमधील 35 प्रवाशांना वाचवलं। अमरावती नागपूर हायवेवर हा थरार घडलेला आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मिनी बसमध्ये एकूण 35 प्रवासी प्रवास करत होते। हे सर्व भाविक बुलढाण्याच्या शेवगावमधून नागपूरला निघाले होते। होमदेव खोपडे ही बस चालवत होते। या दरम्यान काही दरोडेखोर कारमधून बस लुटण्याच्या उद्देशाने पोहोचले होते। त्यांनी बसचा पाठलाग सुरू केला असता होमदेव खोपडे यांनी धाडस दाखवलं। या दरम्यान दरोडेखोरांनी गोळीबार केला असता एक गोळी त्यांच्या हातात लागली होती, पण रक्तबंबाळ थकलेल्या अवस्थेत त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं। दरोडेखोरांनी बसच्या काचेवर एकूण 4 गोळ्या झाडल्या। यातील 3 गोळ्या होमदेव खोपडे यांनी चुकवल्या, पण एक गोळी त्यांच्या हाताला लागली। प्रचंड वेदना आणि रक्तस्राव होत असतानाही त्यांनी हार मानली नाही। त्यांनी बसवरील आपलं नियंत्रण सुटणार नाही याची काळजी घेतली। गोळ्या आणि दरोडेखोरांना चकवा देत ते बस पळवत होते। अखेर सावडी गावाजवळ त्यांनी दरोडेखोरांना मागे टाकलं आणि अखेर तेवसा पोलीस ठाण्यात पोहोचले। पोलिसांनी होमदेव खोपडे यांच्या धाडसाचं कौतुक केले। त्यांच्या धाडसामुळे सर्व भाविक सुरक्षित आहेत असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं। होमदेव खोपडे अमरावतीमध्ये अंबेमाता मंदिराजवळ थांबले होते। यानंतर त्यांनी नागपूरचा प्रवास सुरू केला होता। नांदगाव पेठ टोल नाका ओलांडत असताना त्यांना आपला पाठलाग केला जात असल्याचं जाणवलं। त्यांनी कारला ओव्हरटेक करण्यास दिलं होतं। त्यानंतर गोळीबार सुरू झाला। अमरावती पोलिसांनी बसला सुरक्षित नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात नेलं। तसंच होमदेव खोपडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलेला आहे। हायवेवरील या दरोडेखोरांनी उत्तर प्रदेशचा रजिस्ट्रेशन नंबर असणारी कार नाशिकमधून चोरली होती। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस या प्रकरणी तपास करत असून नागपूरच्या प्रवेशद्वारावरील सर्व CCTV फुटेज तपासण्यात येत आहेत।